हॅलो फ्रेंड्स, एन-एम-एस आणि स्कॉलरशिप या परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय असतो त्याच्यामध्ये घटक इंग्रजी वर्णमाला, तर त्याच्यावर आधारित एक विशिष्ट पद्धतीचा प्रश्न आपण पाहतोय, विसंगत पद ओळखा. त्याचा भाग 1 आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा विसंगत पद याच्यावर आधारित आणखी काही सराव प्रश्न सोडवू, जेणेकरून आणखी कोणकोणते पॅटर्न्स त्याच्यामध्ये असू शकतात याचा अंदाज येईल आणि आपल्याला परीक्षेला त्याचा उपयोग होईल. तर सुरुवात करूया या आजच्या व्हिडिओमधल्या प्रश्नांना. या आधीच्या व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये आपण असे बरेचसे प्रश्न पाहिलेले, त्याच्यामधून विसंगत घटक आपण शोधला होता. आजच्या व्हिडिओमधला हा पहिला प्रश्न. शब्द दिलेत PK, IR, BZ आणि LO. यातला वेगळा घटक आपल्याला शोधायचा आहे. आता या प्रत्येक शब्दामध्ये 2-2 अक्षर आहेत. मग यांच्यावरून अनुक्रमांकाचा आपण विचार करू, कारण 2च अक्षर आहेत. मग P चा अनुक्रमांक 16 आहे आणि K चा अनुक्रमांक 11. IR मध्ये I चा अनुक्रमांक 9 आहे आणि R चा अनुक्रमांक 18. BZ मध्ये B चा अनुक्रमांक 2, Z चा 26. LO मध्ये L चा अनुक्रमांक 12 आणि O चा अनुक्रमांक 15. तर या 16, 11, 9, 18 यांच्यामध्ये आपल्याला संबंध काही तसा दिसत नाही. पण या दोन्हीची जर बेरीज केली 16 आणि 11ची तर 27 येईल. दुसऱ्या संख्येमध्ये 9 आणि 18 यांची बेरीज सुद्धा 27 येईल. 2 आणि 26 ची बेरीज 28 मिळते आणि 12 आणि 15ची बेरीज पुन्हा एकदा 27 मिळेल. म्हणजे इथं पहिलं, दुसरा आणि चौथा जो शब्द आहे त्याच्यामधली जी अक्षर आहेत त्यांच्या अनुक्रमांकांची बेरीज 27 मिळते. फक्त दुसरा जो शब्द आहे त्याच्यामधल्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज 28 मिळते. त्यामुळे त्या अर्थानं हा जो पर्याय आपल्याला दिला आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये BZ हा शब्द या गटात बसत नाही, त्यामुळे तो विसंगत घटक आहे. पुढचा प्रश्न आहे VRNJ. तर J आहे. QNKH, ZTNH आणि JHEA यापैकी वेगळा घटक आता आपल्याला शोधायचा आहे. आता इथं सुद्धा 4-4 अक्षरात प्रत्येक 2 अक्षरांचा मधला आपण संबंध बघूया. पहिला शब्द आहे VRNJ. मग इथं V आहे, त्याच्यानंतर R, त्याच्यानंतर N आणि त्याच्यानंतर J. प्रत्येक 2 अक्षरामध्ये 3-3 अक्षर सोडून मागची अक्षर घेतलेली आहेत या शब्दामध्ये. QNKH मध्ये बघू कसं केलंय. आता QNKH मध्ये Q नंतर 2 अक्षर सोडून N आहे, N नंतर पुन्हा 2 अक्षर सोडून K आहे, नंतर पुन्हा 2 अक्षर सोडून H आहे. म्हणजे इथं 2-2 अक्षर सोडून मागची अक्षर घेत गेली. तिसरं आता बघूया ZTNH. इथं Z त्याच्या माग 5 अक्षर सोडून T आहे, त्याच्या माग पुन्हा 5 अक्षर सोडून N आहे, पुन्हा 5 माग अक्षर सोडून H आहे. म्हणजे पहिल्या 3 शब्दांच्या मध्ये जी अक्षर आहेत त्यांच्यामध्ये समान पॅटर्न असा आहे की ही सलग येणारी जी अक्षर आहेत ती क्रमानं काही विशिष्ट अक्षर सोडून घेतलेली अक्षर आहेत. शेवटच्या मध्ये आपण आता बघूया JHEA याच्यामध्ये जी 4 अक्षर आहेत त्याच्यामध्ये तोच संबंध आहे का. तर इथं J आहे, त्याच्यानंतर H, त्यानंतर E आणि A. तर इथं मात्र काही ठिकाणी 1 अक्षर सोडले, काही ठिकाणी 2 सोडलेत, काही ठिकाणी 3 सोडलेत. म्हणजे समान अक्षर सोडून मागची अक्षर घेतलेली नाहीत या चौथ्या शब्दामध्ये. बाकीच्या तिन्हीमध्ये जो संबंध आहे तसा या चौथ्यामध्ये दिसत नाही आपल्याला. त्यामुळे चौथा जो शब्द आहे तो इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे, त्यामुळे विसंगत घटक पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न EP, JK, MH आणि NF यापैकी आपल्याला विसंगत घटक शोधायचा आहे. मग पुन्हा एकदा याच्यामध्ये जे 2 अक्षर आहेत त्यांचे अनुक्रमांक पाहू. P चा अनुक्रमांक 5 आहे आणि P चा अनुक्रमांक 16 आहे. त्याच्यानंतर J चा अनुक्रमांक 10, K चा 11, M चा अनुक्रमांक 13 आणि H चा अनुक्रमांक 8 आणि शेवटी सर्वात N त्याचा अनुक्रमांक 14 आहे, F चा अनुक्रमांक 6. आता या ज्या संख्या मिळेल त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला तसा काही संबंध दिसत नाही. यांची बेरीज करून बघायला पाहिजे. 5 आणि 16 यांची बेरीज 21 येईल. 10 आणि 11 यांची बेरीज सुद्धा 21 येईल. 13 आणि 8 बेरीज 21 येईल. म्हणजे पहिल्या 3 शब्दांच्या मध्ये जी अक्षर आहेत त्यांच्या अनुक्रमांकांची बेरीज समान मिळते 21. शेवटच्या मध्ये मात्र 14 आणि 6 ची बेरीज 20 मिळते. त्यामुळं हा जो शब्द आहे NF तो इतर तिन्हींच्या पेक्षा वेगळा आहे, कारण इतर तिन्हींच्या मध्ये बेरीज 21 मिळते, शेवटी मात्र बेरीज 20 मिळते. त्यामुळे या गटातला विसंगत घटक आहे पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न CDL DET
LBW आणि DFX यातला वेगळा घटक विसंगत घटक शोधायचा आहे. मग इथंही आपण CD DE यांच्याकडे पाहिल्यावर एक लक्षात येईल की CD क्रमाने येणारे अक्षर आहेत, DE क्रमाने येणारे अक्षर आहेत. LB आणि DF जरी नसतील तरी पहिल्या दोन शब्दांच्या मध्ये जी सुरुवातीची दोन अक्षर आहेत ती सलग येणारे अक्षर आहेत. यांचे अनुक्रमांक आपण बघूया. म्हणजे C चा अनुक्रमांक 3 आहे, D चा 4 आहे आणि L चा अनुक्रमांक 12 आहे. मग 3 आणि 4 आणि 12 याच्याकडे पाहिल्यावर आपल्याला लगेच क्लिक होईल की 3 आणि 4 चा गुणाकार 12 येतो. तसाच संबंध D आणि E मध्ये आहे का बघूया. मग D आणि E यांचे अनुक्रमांक 4 आणि 5 आहेत आणि T चा अनुक्रमांक 20 आहे. मग इथं सुद्धा 4 आणि 5 चा गुणाकार 20 मिळतोय. आता पुढचा जो शब्द आहे LBW त्याच्यामध्ये सुद्धा L चा अनुक्रमांक 12, B चा अनुक्रमांक 2 आणि W त्याचा अनुक्रमांक 23 येतोय. आता इथं मात्र 12 आणि 2 चा गुणाकार 23 मिळत नाही, तो 24 यायला पाहिजे. त्यामुळं हा जो शब्द आहे तो या पहिल्या दोन शब्दांच्या गटामध्ये बसत नाही, त्यामुळे हेच उत्तर आपलं असणार आहे. तरी सुद्धा चौथा जो शब्द आपल्याला दिला आहे तो पहिल्या दोनच्या शब्दांच्या गटात बसतोय का तेही चेक करू. D चा अनुक्रमांक 4, F चा अनुक्रमांक 6 आणि X चा अनुक्रमांक 24. 4 आणि 6 चा गुणाकार 24 मिळतोय. म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथा शब्द जो आहे ते एका गटातले शब्द आहेत. तिसरा मात्र त्या गटात बसत नाही, त्यामुळं या गटात न बसणारा शब्द आहे LBW म्हणजे विसंगत पद पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे MPS, NRV, LOR आणि EHK. इथं सुद्धा ही जी अक्षर आहेत ती अक्षर मालिकेत कुठे आहेत आपण बघूया. M, P, S. M नंतर दोन अक्षर सोडून P, P नंतर दोन अक्षर सोडून S. NRV बघू. N त्याच्यानंतर तीन अक्षर सोडून R, त्याच्यानंतर पुन्हा तीन अक्षर सोडून V आहे. म्हणजे इथं सलग दोन येणाऱ्या अक्षरांच्या मधला फरक समान आहे. LOR मध्ये तसंच आहे का बघूया. इथं L त्याच्यानंतर दोन अक्षर सोडून O, त्याच्यानंतर दोन अक्षर सोडून R. इथं सुद्धा तोच संबंध आहे. सलग येणाऱ्या दोन अक्षरांच्या मधला फरक समान आहे. आता शेवटचा एकच पर्याय राहिला EHK. तर इथं E आहे, त्याच्यानंतर दोन अक्षर सोडून H, त्याच्यानंतर दोन अक्षर सोडून K. मग इथं सुद्धा दोन दोन अक्षर सोडून आपल्याला पुढचं अक्षर मिळत गेलेलं आहे. मग फक्त पर्याय क्रमांक 2 जो आहे NRV त्याच्यामध्ये सलग येणाऱ्या दोन अक्षरांच्या मधला फरक 3 आहे. बाकीच्या प्रत्येक शब्दामध्ये जी अक्षर आहेत त्यांच्यामध्ये सलग दोन अक्षरांच्या मधला फरक 2 येतो. NRV मध्ये मात्र N आणि R मध्ये 3 अक्षर सोडलेत, R आणि V मध्ये 3 अक्षर सोडलेले. तर एवढा हा एकच शब्द असा आहे ज्याच्यामध्ये सलग येणाऱ्या दोन अक्षरांच्या मधला फरक 3 आहे. बाकीच्या तिन्ही शब्दांमधली जी अक्षर आहेत त्याच्यामधला सलग येणाऱ्या दोन अक्षरांच्या मधला फरक 2-2 असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 NRV हा गटात न बसणारा शब्द आहे, म्हणजेच विसंगत घटक आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे प्रश्न GOH, CXT, KXM, RVD. इथं G त्याचा अनुक्रमांक 7 आहे, H चा अनुक्रमांक 8 आहे आणि O चा अनुक्रमांक 15 आहे. आपल्याला लगेच क्लिक होईल की 7 आणि 8 ची बेरीज 15 मिळते. असा पॅटर्न इथं असू शकतो. चेक करूया आपण. C दुसऱ्या शब्दासाठी C चा अनुक्रमांक 3 आहे, T चा अनुक्रमांक 20 आहे आणि X चा अनुक्रमांक 24 आहे. इथं मात्र तो संबंध दिसत नाही. पुढचा शब्द चेक करूया. पुढचा शब्द K चा अनुक्रमांक 11 आहे, M चा अनुक्रमांक 13 आहे आणि X चा 24. मग 11 आणि 13 ची बेरीज 24 मिळते. इथं सुद्धा पहिल्यासारखाच संबंध आहे. तर शेवटचा शब्द चेक करू. R चा अनुक्रमांक 18, D चा अनुक्रमांक 4 आणि V चा अनुक्रमांक 22. मग 18 आणि 4 यांची बेरीज सुद्धा 22 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3, 4 या तिन्हीचा एक गट आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र जे अक्षर आहेत ती या गटात बसत नाहीत, त्यामुळं या गटाशी विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 2 CXT. पुढचा प्रश्न WRMH, OLIF, DZVR आणि SQNJ. मग इथं पहिल्या शब्दातली अक्षर आपण बघूया. W, त्याच्यानंतर R, त्यानंतर M, त्यानंतर H. सलग येणारे मागील 4 अक्षर सोडून अक्षर घेतलेले आहेत. म्हणजे W नंतर 4 अक्षर सोडून R, त्याच्या मागे 4 अक्षर सोडून M, त्याच्या मागे 4 अक्षर सोडून H असा संबंध या पहिल्या शब्दामध्ये. दुसऱ्यामध्ये तोच आहे का बघूया. O त्याच्या मागे 2 अक्षर सोडून L,
त्याच्या मागं पुन्हा 2 अक्षर सोडून आय, त्याच्या मागं पुन्हा 2 अक्षर सोडून एफ. म्हणजे इथं 2-2 अक्षर सोडून मागे गेलेले आहेत. पहिल्यामध्ये 4-4 अक्षर सोडून मागचे अक्षर घेतलेले आहेत. तर तिसरा शब्द चेक करूया, DZVR. तर इथं डी आहे. त्याच्यानंतर उलट क्रमानं मागची 3 अक्षर सोडली तर झेड मिळेल. त्याच्या मागे आणखी 3 अक्षर सोडली तर व्ही मिळेल. त्याच्या मागे आणखी 3 अक्षर सोडली तर आर मिळेल. तर इथं सुद्धा तसाच संबंध आहे. मागची 3-3 अक्षर सोडून अक्षर घेत गेलेलं. आता शेवटचा एक शब्द राहिलाय, तो चेक करू. त्याच्यामध्ये अक्षर आहे SQNJ. तर इथं एस आहे, त्याच्या मागे एक अक्षर सोडून क्यू, त्याच्या मागे 2 अक्षर सोडून एन, त्याच्या मागे 3 अक्षर सोडून जे. इथं मात्र एक अक्षर सोडून, 2 अक्षर सोडून, 3 अक्षर सोडून अशी अक्षर घेत गेलेलो आहेत मागची. बाकीच्यामध्ये मात्र तो जो संबंध आहे तो समान आहे. म्हणजे पहिल्या शब्दातली अक्षरं ती घेत असताना 4 अक्षर सोडून मागची अक्षर घेतलेली आहेत. दुसऱ्यामध्ये 2 अक्षर सोडून, तिसऱ्यामध्ये 3 अक्षर सोडून, चौथ्यामध्ये मात्र एक अक्षर सोडून, 2 अक्षर सोडून, 3 अक्षर सोडून अशी कोणत्याही क्रमाने घेतलेली. त्यामुळे हा जो चौथा शब्द आहे तो या 3 शब्दांच्या गटात बसत नाही. त्यामुळे विसंगत पद आहे याच्यामधलं पर्याय क्रमांक 4, SQNJ. पुढचा प्रश्न आहे WKSGBQ आणि EO यातला वेगळा घटक आपल्याला शोधायचा. तर याचे पहिल्यांदा आपण अनुक्रमांक पाहूया. W चा अनुक्रमांक 23 आहे, K चा अनुक्रमांक 11 आहे, S त्याचा अनुक्रमांक 19 आणि G चा अनुक्रमांक 7, B चा अनुक्रमांक 2 आणि Q चा अनुक्रमांक 17 आहे. त्यानंतर E चा अनुक्रमांक 5 आणि O चा अनुक्रमांक 15. तर हे सर्व जे अंक मिळालेत आपल्याला त्यांचं थोडंसं निरीक्षण करू. पहिल्या शब्दातली 2 जे अक्षर आहेत त्यांचे अनुक्रमांक 23 आणि 11 आहेत. दुसऱ्यामध्ये 19 7, तिसऱ्यामध्ये 2 17, चौथ्यामध्ये 5 आणि 15. या चौथ्या शब्दातली जी 2 अक्षर आहेत त्यातलं ओ अक्षर त्याचा अनुक्रमांक 15 आहे. आणि बाकी सर्व संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात असेल की या सर्व मूळ संख्या आहेत. म्हणजे तिन्ही पर्याय क्रमांक 1 2 3 याच्यामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दातली जी अक्षर आहेत त्या प्रत्येक अक्षराचा अनुक्रमांक ही मूळ संख्या आहे. चौथ्या पर्यायात मात्र एक मूळ संख्या आहे, दुसरं जे अक्षर आहे त्याचा जो अनुक्रमांक आहे तो मात्र मूळ नाही, 15 ही संयुक्त संख्या आहे. त्यामुळं या अर्थानं पर्याय क्रमांक 4 हे विसंगत पद आहे, ते 3 शब्दांच्या गटामध्ये बसत नाही.